भले आमच्याकडे ड्रोन नाही, पण इकडे बघा हवा खावाला पंखा आहे. इथं खासियत आहे. सोल्युशन बघा, नवरीच्या आत्याने सोल्युशन काढला आणि भावेशचे इथे 2000 रुपये वाचवलेले आहेत. भावेश काय बोलशील, कसा वाटला तुला? खूप आनंद झालेला आहे. नमस्कार मंडळी, जय श्रीराम जय बजरंगबली. आता सीझन म्हणजे एंडिंग आहे, ती म्हणजे लग्नाची. आणि आज चालू आहे ते म्हणजे भावेशच्या लग्न. हा आमचा कानोबा गाव आहे आणि बाजूला पण एक छोटा गाव आहे, छोटा कानोबा. आणि इथेच म्हणजे दोन्ही भाची कंपनी आहेत आणि या भाची कंपनीचंच लग्न आहे. तर दोघांच्या लग्नाला काल हल्दी गाजवल्या. बाकी येता तिकडं नाही बरोबर आहे. संध्याकाळी वारातील आहे. चला आज बघील लगेच, आता कालच बघल्या व्हिडिओ. बरोबर आहे. आयो मी काय बोलते काके, आपल्याला या बेरची एक व्हिडिओ करायची. जुना बेरा कसा होता पहिले, कसा घर. हा मग तू ये बरोबर. मला फक्त सांग कशा चुली होत्या, कशी काय पहिला बेडी, कसा घर, कशी लोक राहायची म्हणजे. हा सगळ्यावर घेऊ आयोसा ना आणि बनवू बेरची व्हिडिओ बनवू. चला. म्हणजे खास भावेशच्या लग्नासाठीच रोड झालाय असं बोलायला हरकत नाही बघा. तर खूप वर्षांनी कान्होबाच्या देवाचं दर्शन घेऊन नवरा पुढे जात आहे. असा खूप क्वचितच होत आहे, कारण की आमचा मार्ग जर मोठं बघितलात ना तर कान्होबा फाट्यावरनं जातो नवरा. आता जरी जायचं असतं तरी कान्होबा फाट्यावरून तुकारामवाडीला जाऊ शकला असता, पण इथे जर बघितलं तर नवीन रोड झालेला आहे. हा नवीन रोड झालेला आहे श्रीकृष्ण मंदिराकडे येण्याचा, आणि त्याचाच फायदा आहे भावेशच्या कुठेतरी होते. भावेश साहेब काय बोलाल, कारण की या रोडनी जवळजवळ 50 वर्ष तरी कोण आलं नसेल या रोडनी बोलतो ना. म्हणजे इकडून नवरा कधी गेला नसेल, काय वाटते? ऍक्च्युली घोडा पाहिजे होता, पण नवरा उन्हाचा चालत आलेला आहे बघा. तरी पण स्माईल बघा त्याच्या चेहऱ्यावर. जय अंबिका म्युझिकल ग्रुप ना. जय अंबिका म्युझिकल ग्रुप. काल रात्री नाचायला खूप मजा आली या म्युझिकल ग्रुपवर. काय सांगाल, कसं वाटलं तुम्हाला वाजवायला? कसं वाटलं? हा कसं वाटलं मग? बघा म्हणजे या पट्ट्यात कधी अगोदर वाजवलेलं, पालख्या वाजवलेल्या तरी हळद, लग्न आणि वरात. जय अंबिका म्युझिकल ग्रुप वडाव. तेव्हा त्याला इथे बसवलं जातं. लग्नाचा टायमिंग जोपर्यंत होत नाही, मुहूर्ताचा टायमिंग होत नाही तोपर्यंत त्याला इथे बसवलं जातं बघा. आणि आता इथे नवऱ्याला बसवलेलं आहे आणि सर्व मंडळी
हा सचिन दाचा मुलगा आहे. कालच्या हल्लीची video बघितली त्याच्यामध्ये मी आणि मनीषा. नवरीचे भाऊ. हा 100. तुम्हाला तर पहिलाच घ्यायला लागेल. 10-12 फोटो उडवलं माझं. नवऱ्याचं कसं ताट असतं. ओके ही पद्धत आहे. तुम्ही बघा हा नाव काय आपलं RR म्हात्रे, राहुल म्हात्रे. हा ह्या आगरी पद्धतीचं लग्न आहे ना. मग त्याच्यामध्ये असं असतं की नवरीची ना ओटी घ्यायची असते. म्हणजे तिथे जे लग्नात घालणार असतो ना आम्ही जसं की म्हणजे घागरा आता तिला आम्ही घागरा घेतला तर साडी असते तिथे शाळू बोलतात. ठीक आहे पण आपण आता नवीन फॅड प्रमाणे ती साडी फक्त घागरा घालतो. ते नाही होतं. नवऱ्याचा फोटो काढायचा घ्या. फक्त मिरच्या आलेले. मिरची ना बघा एंडिंगला फक्त मिरची आलेली आहे. पूर्णपणे ऑल टोटल आज लग्न समारंभाचं जेवण झालेलं आहे. आणि तिकडे बघितलं तर म्युझिक एकदम सुंदर अशी म्युझिक वाटते. शुभमंगल सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल सावधान सावधान शुभमंगल
भले आमच्याकडे ड्रोन नाही, पण इकडे बघा हवा खावाला पंखा आहे. इथं खासियत आहे. कितल्या घेतला सा? गिफ्ट आहे सर. जबरदस्त वाटते हो. थोडं थांबू. हा डन. ओके. हॅलो. डोकं लावण्याच्या प्रथेबद्दल तुला काय माहिती आहे काय? ओके ठीक आहे. दे मी पकडतो. दे पाठवून कसं पाहिजे तुला, कशी हवा पाहिजे? ओके. बघा फॅसिलिटी बघा नवऱ्याला. आधी ती तिथं बघ काम असतं ना. वरगट मारायला लागेल काय? फिट मार. फिट मार. आता काय नाही. दादा म्युझिक ग्रुपचं नाव काय? हे म्युझिक आपल्या ग्रुपचं नाव काय? शीतला देवी. शीतला देवी. कुठला? शीतला देवी कर्जत. कर्जत. जबरदस्त. खूप सुंदर आवाज. चौकामध्ये वाजवतात. फुल गरमी. काय पंख्या बिंख्याची सोय तुम्हाला? कमी. काय तुमची सोय? काय कमी जास्त आवाज द्या फक्त. मोठे बा कशी भाजी कशी वाटते? हा क्या बोलेंगे? अरे अपने गांव के खाने जिंदाबाद है. क्या मोदी? अरे इधर भी मोदी कैसा चलेगा साहब? आप मोदी मत बोलो, ध्यान में रखिएगा. मोदी बोलोगे तो मालूम पडेगा. हाँ बालूदा तुला काटे का टक्कर आहे इकडं. ग्रामसेवक शेंद्रे अलिबाग तसेच संतोष साळुंके सर पळसपे, श्री संजय रवींद्र माने कोर्ट मॅनेजर धुळे, श्री मोतीराम. काय बोलाल? ग्रामीण भागात तुम्हाला डायनिंग टेबलची अशी टेबलची व्यवस्था केली आहे, त्याबद्दल काय बोलत तुम्ही? कसं वाटतं? एकदम चांगला. वाऱ्यावर जेवायला असं म्हणजे कसं फिलिंग कशी येते? एकदम नॅचरल पद्धतीने. हवेशी प्रश्नच नाही. हवेशीर एकदम जेवण करताना. आपले डावऱ्याचेच मंडळ आहेत आणि नेहमी आपले व्हिडिओ बघत असतात. काका बोलत होते सर्व व्हिडिओ बघतात ते. मंडळ बघा संध्याकाळचे आता वाजलेत ते म्हणजे 7:30 आणि आता थोड्या वेळातच परत कानोबा गावाकडे प्रस्थान करणार आहे. कोण बायको आहे. बायको रोज बघते. वहिनी चॅनल सबस्क्राईब करा आणि मनीषा जास्त व्हिडिओ बघू नका. हे सर आपलं तुला माहितीच आहे. खूप
मला नाही हे ठीक आहे, पण तो डान्स पूर्ण नाही झाला त्याबद्दल तुला काय आणखी नाचायचं आहे आणखी कुठे काय नाही ना बस ना क्लिअरिटी पॅकअप काय हे पॅकअप काय अजून पॅकअप बघा म्हणजे वरात निघण्यापूर्वी फक्त ना फक्त वरात निघली की स्टॉप तुमचा संपला ना काय सांगाल कसा वाटला आजचा लग्न समारंभ सोहळा छान झालं परफेक्ट झाला प्रोग्राम छान झालं पार्टीने थोडं टाइम दिला असतं तर अजून छान झालं असतं अरे आम्ही आमच्या पद्धतीने काम करतो थोडंसं परंतु पार्टीने थोडं कोऑपरेट केलं तर अजून चांगले क्लिक्स येतात पण नवरीने जसा लवकर मेकअप करून आली असती तर आणखी 4-5 क्लिक मारायला 4-5 चांगल्या क्लिक आणि आम्हाला लोकेशन आपला बॅकग्राऊंडला पण चांगलं आम्हाला हा बरोबर आहे तुम्हाला थोडा रात्र झाल्यामुळे पाहिजे तसा कॅप्चर करता नाही आला भावेशचा बाशिंग घेतलेला आहे आणि पूर्णपणे मूडअप झालेला आहे बाशिंग चोरी करत मोठा बिटा चोरी करायची असतात ना असाच जाईन बोलते तुमचं याच्यावर काय मत आहे हो वहिनी तुमचं काय मत आहे याच्यावर किती द्यायला पाहिजे तरी 500 पोराकडचे आम्ही बोलतोय ना पोराकडचे आम्ही बोलतोय आम्ही बाशिंग चोरी नाही करत बाशिंग नाही चोरी करत उलट ऑब्जेक्शन आहे इथे तुला काय वाटतंय बाशिंग नाही चोरी करत आता टार्गेट घ्या त्यांची चपला बिपला उडवा आता आपलं एवढं बाशिंग बिशिंग सर्व घेतलेलं आहे नाही बाशिंग लावली तरी चालेल चल हा, चल. दीदीचा होता तो दीदीचा होता बाशिंग त्याच्यानं तुझा काय झालाय कुठं आहे दाखव चाल चाल फुल मोठा मॅटर आहे बाशिंगचा इथे. बघा सोल्युशन बघा नवरीच्या आत्याने सोल्युशन काढला आणि भावेशचे इथे 2000 रुपये वाचवलेले आहेत भावेश काय बोलशील कसा वाटला तुला खूप आनंद झालेला आहे खूप आनंद झालाय पण तुम्ही बाशिंग आणलात पण 2000 रुपये वाचले ना त्याचे मग पोरे दुकानांचा आहे खावाच्या निसत्या लपवला